लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग लागली. इतकी भीषण की 12,000 एकरहून अधिक क्षेत्र आगीत वेढले गेले. पण हे पुरेसे नव्हते. त्यानंतर अशा अनेक ज्वाला उठल्या आणि जंगलात आग पसरत राहिली. आग शहराकडे सरकू लागली. 10,000हून अधिक घरे रिकामी करण्यात आली. पण यामुळे काही फायदा झाला नाही. 9 जानेवारीपर्यंत परिसरात जोरदार वारा वाहत होता. त्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण झाले. उलट वाऱ्यामुळे आग अधिक तीव्र झाली. मात्र आता आग वेगाने पसरल्याची बातमी समोर आली आहे. या भागातील जोरदार वारे शांत होत आहे. त्यामुळे आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. आग विझवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. हेलिकॉप्टरमधून पाणी आणि रसायने देखील सोडली जात आहेत. परंतु आग इतकी भीषण आहे की हेलिकॉप्टरमधून सोडलेले पाणी देखील प्रभावी ठरत नाही. या जंगलातील आगीने आतापर्यंत 35,000 एकर क्षेत्र व्यापले आहे. सुमारे 1,53,000 लोकांना त्यांची घरे सोडावी लागली आहे. अधिक लोकांना त्यांची घरे सोडण्यास तयार राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आगीमुळे आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही आग आटोक्यात आणल्यास 50 अब्ज ते 135 अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल असा अंदाज आहे. जर भारतीय चलनात रूपांतरित केले तर आर्थिक नुकसान 929 अब्ज ते 1,136 अब्ज रुपये दरम्यान होईल.